मैत्रिणींनो, पाटील भाग्यश्री क्रिएशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण 34 मापाचं ब्लाउजचं ड्राफ्टिंग कसं असणार आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. व्यवस्थित बघा. इथं बघा मी मेजरमेंट्स दिलेले आहेत. शोल्डर 14, उंची 14, छाती 34, कमर 29, पुढचा गळा 7, टक्सची उंची असते ती 10 आणि टक्सची रुंदी 3.25. मग काय करायचं आहे, इथून पहिले पूर्ण 14 इंचच्या निम्म करायचं. 7 इंच शोल्डर, इथून आपल्याला आत 1.5 इंच यायचं आहे. ही लाईन स्ट्रेट मार्क करायची. मुंडा 6 इंच घेतला. इथून ही लाईन सरळ जोडा. ओके. गळा रुंदी घ्यायची आहे. गळा रुंदी तुम्ही 2-2.5 इंच घेऊ शकतात. पूर्ण ब्लाउजच्या पूर्ण उंचीमध्ये 1 इंच प्लस करा. गळा उंचीमध्ये अर्धा इंच प्लस करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथून टक्सची उंची टाकायची आहे. 10 इंचामध्ये अर्धा प्लस करा. टक्सची रुंदी प्लस पॉइंट मिळेल. खाली ही लाईन अर्धा इंच आतमध्ये क्रॉस जाऊ द्यायची. इथून 2.5 इंचाचा टक्स घेतला. प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. इथून 1.5 इंचाचा अर्धा इंचाचा टक्स तुम्ही घेऊ शकतात. हा टक्स आपण इथं घेतला तो पुढे वाढवायचा असतो. कमरेचा चौथा भाग टक्स वाढवणे, 1.5 इंच शिराई मार्जिन. छाती आहे 34 ला डिवाइड 4 केलं. चौथा भाग 8.5, त्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, 1.5 इंच शिलाई मार्जिन जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही डाऊन मार्क केलं, प्रत्येक मापासाठी 1 इंच डाऊन जा, आतमध्ये 1.5 इंच यायचं आहे. अशा पद्धतीने शोल्डर मायनस केलं तर तुम्हाला शोल्डर उतरण्याचे चान्सेस कमी असतात आणि त्यानंतर ब्लाउज तुम्हाला बॉडीमध्ये घातल्यानंतर सुद्धा परफेक्ट बसतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. थँक्यू.